आणि एवढं म्हणजे देशव्यापी आंदोलन हे लहान नाही, त्यांना लक्ष नाही. परंतु तुम्ही म्हणताय पंतप्रधान सगळे केंद्रीय मंत्री कामाला लागले, ही मराठ्याच्या एकजुटीची ही त्यांची हार आहे. त्यांनी त्यांच्या भविष्यात स्वतःचे चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हाचा प्रचार मोदी साहेबांनी आतापर्यंत केलेला नाही. स्थानिक भाजपाच्या नेत्यानं त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आणली की त्यांना 5 टप्पे पाडायला लावले. जिथं 88 उमेदवार आहेत तिथं 1 टप्पा आहे, जिथं 48 तिथं 5 आहेत. हे फक्त त्यांच्या नेत्यांनी त्यांच्यावर वेळ आणली. स्थानिक महाराष्ट्रातले जे नेते हे मराठ्यांचा एवढा द्वेष आहे त्यांना भयानक. त्यामुळं मोदी साहेबांवर आज अशी वेळ आली की त्यांना महाराष्ट्र सोडता येत नाही. आणि इथंच खरं मराठी जिंकलेले, इथंच मराठी जिंकले. एकजुटीला घाबरूनच त्यांना सभा घ्यायची वेळ आली. आणि पंतप्रधान साहेबांवरची सभा घेण्याची वेळ फक्त स्थानिक त्यांच्या नेत्यांमुळे आली. जर सगळ्या स्वराज्य अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच कायदा जर पारित नाही केला, यापेक्षाही पुढच्या काळात वाईट वेळ त्यांच्यावरती येऊ शकते. कोणामुळं तर इथल्या स्थानिक त्यांच्या भाजपच्या नेत्यांमुळे. तशा फक्त भाजपच्या नेत्यामुळं पंतप्रधान साहेबांची झाली. पंतप्रधान साहेबांनी इतका वेळ महाराष्ट्र